नमस्कार मित्रांनो, मी MJ आज तुमच्यासाठी खास एक इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन आलो आहे. उत्पन्नावरील कर अर्थात इन्कम टॅक्स. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की आपल्या उत्पन्नावर की आपण दिवसरात्र कष्ट करतो आणि आपल्या उत्पन्नावर सरकारचा डोळा कशाला? तर याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊया. तर खरं तर मित्रांनो, इन्कम टॅक्सची संकल्पना ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र उठाव जो 1857ला झालं, त्यामध्ये भारतातील अनेक तरुण आणि संपूर्ण लोक भारतातील एकत्रित येऊन इंग्रजांच्या विरोधात उठाव केलेले होते. तर हा उठाव सक्सेसफुल का झाला, यासाठी इंग्रजांनी आपली अधिकाऱ्यांची नेमणूक करून याची कारणमीमांसा शोधण्यास सांगितले. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ह्या उठावासाठी आर्थिक रसद म्हणजे एक फंड निर्माण करण्यात आलेला आहे आणि हे फंड सर्वसामान्य भारतीयांनी आपल्या उत्पन्नातील काही भाग यासाठी दिलेला आहे. मग त्यावेळी इंग्रजांच्या लक्षात आलं की यांच्या आर्थिक स्थितीवरती घाला घातला पाहिजे. मग त्यांनी त्यावेळेस ठरवलं की आपल्या जर एखाद्या कामगाराला दिवसातून ₹10 जर पगार असेल, त्यातील ₹2 सरकारला कर रूपात घ्यायचं. मग त्यावेळेस इंग्रजांनी या कराचं अंमलबजावणी केली आणि आपलं जे सध्याचं इन्कम टॅक्स ॲक्ट आहे ते 1857 नंतर म्हणजे 1861 पासूनच लागू झालेलं आहे. तर इंग्रजांनी भारतीयांना गरीब करण्याच्या उद्देशाने अंमलात आणलेला हा कायदा असून त्यावेळेसपासून आत्तापर्यंतची ही जी कर आहे ते वसुली चालू आहे. तर इन्कम टॅक्सबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला फॉलो करा आणि माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.